तर मग मंडळी, आजचा आहे दिवस दुसरा आणि आता आम्ही चाललोय गोवा एक्सप्लोर करायला. नाव वी आर गोइंग टू एक्सप्लोर गोवा, ओल्ड गोवा. इकडे बघ काय काय हे काय हे काय हे मी हायलाइट प्लास्टिकचे केस आहेत का? हायलाइट नाही प्लास्टिक. मी अरे हॉनेस्टली सांगेल तुम्हाला, हे प्लास्टिकचे केस आहेत. प्लास्टिकचे हायलाइट ती एकदमच काहीतरी वेगळं काहीतरी वाटते. असू द्या. आता तुम्ही आम्ही गोव्याला आलो. हां गोव्यासाठी काहीतरी नवीन पाहिजे. ओके ओके असं आहे का? मग ठीक आहे, मग चालेल. मग थांबा माझी कट दाखवतो. चला चला मग तर आता फिरूया आपण ओल्ड गोवा. चला. तर आता आम्ही आहोत पॅरा रोडला. पहिला तुम्ही हा रस्ता बघून घ्या. आम्हाला वाटलं भरपूर नारळाची झाडं असतील, पण तसं काय नाही. आणि फोटो काढायला पण जास्त काय असं गाड्या वगैरे येतात म्हणून काही जास्त काही जमत नाही. तरी पण आम्ही जेवढे काढता आले तेवढे फटफट क्लिक केले, झपकन क्लिक केले आम्ही, झपकन. तर मग आता आम्ही चाललो आहे आमच्या दुसऱ्या ठिकाणावर. पहिला आम्ही नाश्ता करू काहीतरी, देन आफ्टर जाऊया आपण कुठे. पहिला आपण खायला जाऊ. आता मला भरपूर भूक लागले. तर मग आता आम्ही नाश्ता करायसाठी आलो आहे बर्गर किंगमध्ये. तर मग आम्ही आलो आहे आता बर्गर किंगला. झपकन यायचं होतं म्हणून मग आम्ही झपकन बर्गर किंगलाच आलो. कारण की यांची भूक असते ती म्हणजे झपकन असते. म्हणजे भूक लागल्या त्याच्यानंतर एकदम दुसऱ्याचा जीव खाणार म्हणून मग आम्ही झपकन बर्गर किंगला आलो. कारण की तिला झपकन पोट भरायचं होतं. हे काही बोलतोय, यांच्या मागे लागू नका. मला भूक लागते पण मी यांचा डोका खात नाही. हां, हे तुम्हा परागला जास्त चांगल्या प्रकारे माहीत आहे. तो सध्या आमच्यासोबत नाही, नाहीतर मग झाला असता इकडेच सोक्ष मोक्ष. आणि आमची ऑर्डर आलेली आहे आणि हिचा बघा, तोंड बघा. डबल टिक्कीवाला आहे. तू फोटो दे ना त्यासाठी. तर मग आता आलोय आम्ही आमच्या दुसऱ्या ठिकाणावर. हां, दुसऱ्या ठिकाणावर. नाव वी आर एक्सप्लोर बॅसिलिका चर्च. हां, येस बॅसिलिका चर्च आय थिंक. तर मग आपण पाहूया. हा एक पोर्तुगीज ब्रिटिश काळातला एक चर्च आहे. तर हा आहे चर्च, बघू शकता तुम्ही. पहिला आम्हाला बघून घ्या नंतर चर्च बघा, कारण की तोंड नीट करायला 5 मिनटं जातात म्हणून मग पहिला आम्हालाच बघून घ्या. तर हा आहे पाठीमागे तो चर्च जो आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो त्याचा. ही आहे लाईन चर्च. जर आतून बघायचं असेल तर, कारण की आम्हाला उशीर झालेला आहे. दुपारचा 11:30 वाजता आम्ही इथं आलो आहे. 12:30. हां, तर मग त्याच्यामुळे ही एवढी गर्दी आहे भेटली आम्हाला. आतून पण खूप गर्दी आहे. आम्ही आमचे 2 मेंबर लाईनला पाठवलेले आहेत. कुठे? अच्छा, 2 टोप्यांवाले बघा तुम्हाला झूम करून जाते हे मेंबर आमचे. आता मी चर्चच्या बॅक साईडला आलेलो आहे. ही चर्चची बॅक साईड आहे, बघू शकता. कसं वाटतं मी कसं वाटतं बघू. काठी द्या हातामध्ये, काठी खूप छान. हातामध्ये काठी दे, बरोबर वाटेल.
काठी घ्या हातामध्ये बरोबर वाटेल मग आहे हाँ, ते अंदर दिखाई नहीं देता हो जाएगा ना वो इसलिए मेरे साथ में ये लोग इतने लोग हैं। आता नका हा का बस झाला आता तुमची तारीफ केली आम्ही तुम्ही विदाऊट नॉन स्टॉप आपण इथे गाडी घेऊन आलो त्याबद्दल तर तुम्ही मग प्रेक्षकांना नका सांगू एकसारखं का तुम्ही आम्हाला व्यवस्थित घेऊन आलं म्हणून आम्ही सांगू तर ही बॅक साईड आणि आता आम्ही इथून हे करतो एक्झिट आता चला आता आपण दुसऱ्या चर्चकडे जाऊया तर मंडळी आता आम्ही चाललोय अगोडा फोर्ट थोड्या तुम्हाला आम्ही अगोडा फोर्ट एक्सप्लोर करू तर जाता जाता थोडं गाणे ऐकत जायचं असतात म्हणून तुमच्यासाठी सनमपुरी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया फेमस हो ओव्हर कॉन्फिडंट मध्ये आहे ही बाई ओव्हर कॉन्फिडंट मध्ये आहे बोलतो फेमस होणार होऊ दे फेमस ही आमची सदिच्छा आणि मनापासूनची इच्छा तुमच्यावर आहे फेमस तुमच्यावर आहे फेमस करणं तर तुम्ही डिसाईड करा फेमस करायचं का नवीन नाही. व्हिडिओ ब्लॉग बघण्याचा आणि आमच्याच कडून तुम्हाला असेच नवीन लेफ्ट राईट व्हिडिओ लेफ्ट राईट खास दीपिकाकडून येतील आणि नेव्हिगेशनचा काम जर आम्ही दीपिकाकडे देतो तर आम्ही रिक्सवर देतो खूप आता माझ्या हातामध्ये व्लॉगसाठी मी फोन घेतलेला आहे म्हणून तो काम तिच्याकडे दिला आहे पण आम्ही एक रिक्सवर देतो कारण की तो Left, right, नेव्हिगेटर म्हणून तिची भूमिका एकदम खराब आहे तर आम्ही आता आलो एक कॅफे अगोडा फोर्टला म्हणजे 2 अगोडा फोर्ट आहेत एक लोअर अगोडा फोर्ट आणि एक कॅफे अगोडा फोर्ट म्हणून नामांकित आहे तर मग हे बघा यांचं काय चालू आहे ही जे प्रत्येक फोटो आहे ना हे बॅक साईड असतात जास्त करून तर तू काय म्हणजे तुला असं वाटत का केस तुझी भारी आहे हा काय तू काय एक नंबर मगाशी काय बोलली तू एक नंबर आय ॲग्री मी आय ॲग्री ऍक्सेप्ट करू शकतोय पण आय ॲग्री तिच्या जागेवर आय ॲक्सेप्ट बोलू शकत होते ती पण आय ॲग्री बोलते ती त्यामध्ये तर मी तुम्हाला आता एक्सप्लोर करतो चला कॅफे अगोडा फोर्ट ओके चला दीपू बरोबर आहे ना हां आय ॲग्री सॉरी आमची अशीच मस्ती चालू राहील तर चला मी तुम्हाला दाखवतो आता कॅफे अगोडा तर हा आता आम्ही केला अगोडा फोर्ट म्हणजे छोटा अगोडा फोर्टचा पार्ट आहे हा तर हा आम्ही असा एक्सप्लोर करा पाठीमागे बघू शकता तो एक सी पॉईंट तिकडे बघायला भेटेल तुम्हाला आणि या साईडला फोटोसाठी एक लोकेशन एक छान आहे असा आणि बघण्यासाठी बीच वगैरे खाली इथून रस्ता आहे खाली जायचा आणि तो बघा तिथे अगोडा फोर्टचा एक प्रकारचा एंड बोलू शकता तुम्ही सर मग चला आपण लोअर अगोडा फोर्टला जाऊया आता चलो बाय तर मंडळी आता आम्ही आलोय अगोडा फोर्ट ती बॅक साईड होती ही फ्रंट साईड आहे इथे आलो आम्ही पहिला पार्किंगला 100 रुपये दिले म्हणजे एंट्री फी होती ती पार्किंगची समजा देन आफ्टर मग अगोडा फोर्टचा विजिटचा तिकीट काढला 25 रुपये पर पर्सन 25 रुपीज आहे काहीतरी हां 25 रुपीज आणि मग ते काढून आता आम्ही चाललो अगोडा फोर्ट एक्सप्लोर करायला तर तुम्हाला पण थोड्या वेळात आम्ही ते पूर्ण एक्सप्लोर करतो आतमध्ये जाऊन चला मग आता तुम्हाला एक्सप्लोर करतोय हे बघा ही अशी इथून एंट्री आहे आणि एक सजेशन म्हणजे ही कॅब तुम्ही कॅरी करा
कारण की इथे दुपारी जर तुम्ही फिरत असाल तर हे कॅबची खूप गरज आहे. काय बोलते दीपिका? दुपारी जर फिरत असाल तर यांना आपण कॅब सजेस्ट करू. कॅब तुम्ही घ्या इकडे 100 रुपयाला ते भेटते काहीतरी, तर मग ती कॅरी करा कारण की ते उन्हाचा खूप त्रास होतो. तर ही एंट्री आहे अशी दाखवतो तुम्हाला. हा हे बघा चिंगूस लोक ही सांगतात घरूनच कॅब घेऊन या, सगळं घरूनच घेऊन या, काय असेल नसेल ना. हा काय दाखवत होतं समजला तुम्हाला? म्हणजे मोबाईल हातात न सोडायचा नाही, भले आपण नवीन नवीन. आणि जर त्याच गोष्टी जर नवरा करत असेल तर मग त्याला टोकून बोलायचं. ही त्यातली ही म्हणजे नको तो शब्द नाही बोलत. थाडा कुत्ता टॉमी साधा कुत्ता टॉमी काय 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 साधा कुत्ता टॉमी साधा कुत्ता. बरोबर, मग हे त्यांचं आहे, हे यांना लागू होतं. बरोबर बरोबर. तर ही आहे एंट्री फूडची. हे अशी हे पुढे आमचे गाईड आहेत, आम्ही गाईड हायर केलेले आहेत. 50 रुपये पर पर्सन, एकदम स्वस्तातला गाईड आहे. ते तुम्हाला एक्सप्लोर करतील. हो काहीतरी माहिती द्या. हो गाईड माहिती द्या आम्हाला काहीतरी याच्यामध्ये. उद्धट बोलतात ते आमच्याशी एकदम. त्यांचा हा उद्धटपणा आहे. यांना आम्ही माहिती विचारली का मग काय याच्याबद्दल काय माहिती? कोणाचा किल्ला आहे हा? हा अच्छा. पुरं दुसरं आणखीन काही नाही बघा. असं फिरायला भरपूर काही आहे. द्या काय बोलता तुम्ही? काय कोरीवकाम काय आहे याच्यामध्ये सांगा. एवढंच, बाकी काही नाही. स्वस्तातला गाईड आमचा म्हणून एवढीच माहिती आहे आम्हाला. बाकी तुम्ही गुगलवर सर्च करून इकडे येऊ शकता किंवा मग एखादा गाईड घेऊन माहिती एक्सप्लोर करू शकता इकडची तुम्ही. तर मग मंडळी आता आपण जिथे आहोत हा एक बुरुज आहे अगोडा फोर्टचा. मराठीमध्ये याला अगवाद फोर्ट असं, अगवाद किल्ला असा बोलला जातो. हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. 1700 सालामध्ये बांधलेला किल्ला आहे हा डच आणि मराठ्यांपासून रक्षण करण्यासाठी आणि तसेच इकडच्या बंदरावरती नजर ठेवण्यासाठी हा पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. तसेच या किल्ल्यामध्ये कारागृह आणि गोड्या पाण्याचा साठा असलेल्या विहिरी किंवा बावी बोलू शकता. हे बघा इथे आहेत त्या. आणि जे कारागृह आहेत ते ह्याच्या बॉर्डरच्या खाली आहेत, म्हणजे तटबंदीच्या खाली आहेत. असं याच्या तटबंदीसुद्धा एकदम भक्कम प्रकारे बांधलेल्या आहेत. आणि पोर्तुगीजांच्या टायमाचा म्हणजे एक इतिहास दर्शवणारा हा किल्ला आहे. तसेच या किल्ल्यावर एक दीपस्तंभ आहे. 4 मजल्याचा आहे ॲक्च्युली, तो 3 मजल्याचा आहे. आणि त्या दीपस्तंभावरनं जो जी स्थिर लाईट अरबी समुद्रामध्ये एक दर्शवते, एक सिग्नल बोलू शकता किंवा तुम्ही त्याचा वापर त्या टायमाला त्याच गोष्टीसाठी जास्त केला जात असेल. आणि तसेच या किल्ल्याची चारू बाजूने तुम्ही तटबंदी बघू शकता. दाखवू दीपिका त्यांना. हे चारी साईडची तटबंदी. या किल्ल्यावर आकर्षण म्हणजे असं का या किल्ल्यावरून आपण एक निसर्गाचा सुंदर देखावा म्हणजे अरबी समुद्र बघू शकता पूर्ण. आणि देन आफ्टर या किल्ल्यावरचे बुरुज आणि या किल्ल्यावरचा हा दीपस्तंभ हे आकर्षण आहे या किल्ल्याचा. आणि हा तसा छोटासा इतिहास जेवढा आपल्याला सांगता येईल तेवढा माहिती आहे तेवढं सांगितलं मी. तर मग आता आपला अगोडा फोर्ट एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे जेवायला. ॲक्च्युली आम्ही इथं इव्हनिंगला येणार होतो. तुम्ही पण जर कधी येशाल तर संध्याकाळीच विजिट करा हा फोर्ट, कारण की दुपारी उन्हामध्ये खूप त्रास होतो आणि सकाळीला पण जास्त होतं आणि स्किन टॅन होते. बघू शकता तुम्ही. कॅब कॅरी करा. हॉनेस्टली कॅब कॅरी करा जर दुपारी कुठे गोव्यामध्ये फिरत असेल तर, कारण की ऊन खूप असतं त्याच्यामुळे त्रास पण खूप होतो आणि थकायला पण खूप होते. तर मग आता आपण जाऊया जेवायला. रात्री मग आपला दुसरा काहीतरी प्लॅन आहे, मग ते आपण तुम्हाला एक्सप्लोर करू. ठीक आहे, चला तर मग बाय.
तर हे बघा जेवतावेळी तुमची अजिबात आठवण काढत नाही एकदम म्हणजे जेवतावेळी काहीच नाही बाकीचं काहीच सगळ्यात नाही पहिलं मला आठवण माझंच म्हणून मी समजेल. तुमचं हे बघा ही आमची अशी डिश होती प्रॉन्स चिकन ग्रेव्ही आणि प्रॉन्स मसाला असं. चिकन फ्राईड राईस. तर आता जेवतो आणि त्यानंतर एक आणखीन एक प्लेस आहे त्या ठिकाणी भेटतो तुम्हाला डायरेक्ट ठीक आहे. वाव मी सकल्या आम्ही तोड्या बांधारी हक्कानी कुटण आम्ही कोंबिया साकारी गारा तो तोत्तया मी सांगेरा कष्टे केल्याय कोणे वावरायानी गोरा मधल्याय कोणे वावरायानी क्रूजमध्ये जेवणासाठी थांबलेले लोक जेवण स्टार्टर खायला आलं जेवण स्टार्टर खायला ना काय घेणार आहात तुम्ही बनवायचं. ओ माय गॉड बरोबर चहा 2 दिवस झाले या माणसाने चाय नाही पिला तर चायच्या जागेवर त्यांची काहीतरी इच्छा झालेली दिसून येते मला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो हे आहेत कसिनो झूम करून हे बघा आयला रे आयला हातीच्या मायला तर गाईज आत्ता जस्ट आम्ही क्रूजमधून आलो आहे आम्ही तुम्हाला एक्सप्लोअर नाही केला मुद्दामच नाही केला कारण की वेस्ट ऑफ मनी कारण की आम्हालाच नाही आवडला ते क्रूजचा तुझा काय अनुभव आहे तू सांग बाबा तू सांग मला अजिबात नाही आवडला तिकडे कायच नाही पैशाचं पाणी आहे सगळं जाऊ नका तिकडे जाशाल तर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर कसिनोला जा तर मग आजच्या दिवसासाठी गुड नाईट आपण उद्या भेटूया बाय